वन आहेत की माझ्या हाताला की हात उचलत नाही. तिथं पायाला घासले पूर्ण. इथं 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअलमध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे. का नाही हॉटेलवर जेव्हा आलेले वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला. मग मी असा काचातनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली. कोणी हात पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले. 140ची स्पीडनं गाडी पळवून नेली. मला तिथं बुकी घातली आणि त्वरेच्याला ती म्हणायची मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो. ती ड्रायव्हर म्हणणार जामखेड बसतं नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे ह्याला मारून टाकायचं. 7:15 7:30च्या मध्ये. कोण ओळखीचे होते का तुमचे? काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअलमध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगाव. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअलमध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे. मला जेवण केलं? हा जेवण केलेलं होतं काय नाही. मग फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करतात ना. सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो. त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलेला. किती जण होते? काय प्रकार? जेव्हा आलेले वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला. मग मी असा काचातनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली. कोणी हात पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले. 140ची स्पीडनं गाडी पळवून नेली. मला तिथं बुकी घातली आणि त्वरेच्याला ती म्हणायची की मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो. ती ड्रायव्हर म्हणणार जामखेड बसतं नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे ह्याला मारून टाकायचं म्हणजे. किती वाजता घडला प्रकार? 7:15 7:30च्या मध्ये. कोण ओळखीचे होते का तुमचे? काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअलमध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे. मला जेवण केलं? हा जेवण केलेलं होतं काय नाही. मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करतात ना. सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो. त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलेला. किती जण होते? काय प्रकार? 5 नेमका प्रकार काय होता? म्हणजे काही सध्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही. त्यांची आमची दुश्मनी नाही. फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो. फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं. त्यांनी मारायचंच म्हणायचे याला खलासच करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबानंच नेलं मला. ट्रॅक करून कशा पाय न्यायचं. तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 2 बाउन्सर ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय. काय विषय? आता ते महाग थांबलेले ते काय करणार? फोटो द्यायला लागलो म्हणल्यावर ते काय करणार? तर गाडीचं गेअर टाकले 140 पण पळणार ती तर काय पळणार आहेत का थोडी मागं? काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाची एकच मागणी आहे की पकडून कठोरची कठोर कारवाई. गाडी हुडकूनच आणावी त्यांनी. त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे. कारण की 15 दिवसात 2दा होतोय. कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची. 250 रुपयात का टिकतो म्हणून भरपूर हे करायला लागलेत आम्हाला. म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणायला लागलेत असे त्यांचा हिशेबच असले झालेला आम्हाला. गाडी येताना त्या 5 व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का? नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की याला मारून टाकायचं. ड्रायव्हर म्हणायचा जामखेडला नेतो. 5 व्यक्ती होती. तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय. इंस्टाग्रामचे 400 फॉलोअर्स झालेत आणि अशी घटना घडते. काय बघताय या सगळ्या घटनेकडे? आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणार अख्खा महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला. सगळेजण सपोर्ट देतात आज. पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा. काय जाणारे बी भरपूर आहेत. असं धमकी देणं वेगळं झालं. फोनवर धमकी देत ते थोडं झालं. म्हणजे डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारायच्या हिशोबानं 5 किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही. असं मारायच्या हिशोबानं उचलून नेलंय ना मला. अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणचा हिशोब होता? दरवाजामध्ये नेले अडकून? दरवाजामध्ये अडकून नेले. काही वन आहेत की माझ्या हाताला की हात उचलत नाही. तिथं पायाला घासले पूर्ण. इथं हे आमटा फुटला माझा. मी पण चप्पल सुटली नाही तर आज पाय बी राहिली नसते माझी. काय मागणी आहे प्रशासनाला? प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं. तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता का? काय तिथून आम्हाला म्हणजे दवाखान्यात जाऊ पण आम्ही सिव्हिलला आलो. इथं इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खासगीला चाललो. आम्हाला खासगीला इलाज करायचं तिकडे चाललो.
आम्ही जाताना police हॉटेल station ला बंद आता हा? हॉटेल बंद करून आला हॉटेल पण ठेवलं आणि मुख्य माणूस शिटवणार बायको आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिले नंतर नोकर थोडी हे करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं कवा मारून जाते ह्याची हीच नाही तर पश्चात माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे. पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आणि आता तिकडे आल्यानंतर हे तिथं ट्रॉफिक व्हायला लागली पुन्हा जीवाला धोका होणे तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या फटाफट आणलं पण इथं माझ्या जीवावर उठलेलं झाला काय मग पुढं काय करणार आहेत आता तुम्ही? काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे मला ही आरोपी पकडून दिले पाहिजे. काय प्रकार घडलाय काय मागणी आमची मागणी एकच आहे, पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं. काय प्रकार घडलाय? आमच्या बालकाला उचलून नेलं होतं, जीव मारण्यासाठी नेलं होतं, ब्रिजवर टाकून दिलं, गाडीमध्ये ओढत नेलं, ब्रिजवर टाकून दिलं. 2-3 वेळेस अशा धमके पण आलेले आहेत. तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं. काय दुखापत काय झाली आता त्यांना? हाताला दोन्ही लागल्या, आता ती एक्सरे हे काढल्याशी तर काय करणार, हां. हात तर मोडल्या म्हणजे वाटायला. मग मागणी काय प्रशासनाला? तिथं यावे ना आम्हाला प्रशासन मध्ये.